राग हा आपला वैरी आहे. कसा तर आपल्याला सर्वांना माहीत आहे की आपल्याला जर राग आला तर त्या रागाच्या भरात आपण काहीही बोलून जातो आणि आपल्याला जर भरपूर राग आला असेल तर आपल्या जवळही माणसं यायला घाबरून जातात का की आपल्या जवळ आल्यानंतर आपण त्या रागाच्या भरात काहीही समोरच्या माणसाला उद्धट बोलू शकतो, त्यांचा अपमान करू शकतो. म्हणून आपल्या जवळ राग आल्यावर कोणीही यायला तयार नसतं. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की राग किती वाईट आहे. त्या रागाच्या भरात आपण काहीही बोलून जातो. आपल्या सर्वांच्या घरामध्ये थोडंसं भांडण बायकोसोबत होतच असतं. त्यावेळेला आपलं घरातलं भांडण असतं, पण तरीसुद्धा त्या घरातल्या भांडणामध्येही आपण किती जोराजोरात आपलं ते घरातलं भांडण करतो आणि त्या रागाच्या भरात आपण काहीही बोलून जातो. हे आपल्या सर्वांना माहीत आहे. काही घरात तर एवढं असतं की स्त्रियांवर हातही उगारला जातो. मग त्या रागाच्या भरामध्ये एवढं मोठं कृत्य घडून जातो, काहीही बोलून जातो, शिवीगाळी करतो, मारहाण करतो. या अशा प्रकारचे या रागाच्या भरात होणाऱ्या ज्या घटना आहेत, हा राग तेवढाच वाईट आहे हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. तरीसुद्धा आपण त्याच्यावर संयम मिळवत नाही आणि रागामध्ये आपण अनेक गोष्टी बोलून जातो. आणि मग हाच राग जेव्हा शांत होऊन जातो त्यावेळेला काय असतं तर त्यावेळेला काही नसतं. आपण बोललेल्या शब्दांचा पश्चाताप असतो आणि मग आपण जे जे बोललेलं असतो ते पश्चाताप आपल्याला झाल्यावर आपण समोरच्या माणसांकडे सॉरी मागतो, माफी मागतो. या अशा प्रकारचं रागाच्या भरात बोलणं अनेक आपल्या आयुष्यामध्ये होणाऱ्या घटनांमध्ये घडतं. आपण मित्रांसोबत सुद्धा असं रागारागाने उद्धट बोलून जातो. आपल्या व्यवसायामध्ये सुद्धा रागारागामध्ये काहीतरी आपण बोलून जातो, करून जातो. आपल्या नातलगांमध्ये सुद्धा रागारागामध्ये पटकन काहीतरी बोलून जातो आणि आपली हीच नाती धोक्यामध्ये येतात. तर राग हा असा वाईट आहे, तो आपल्या आयुष्याशी भरपूर मोठ्या प्रमाणात खेळतो आणि आपल्या आयुष्याचं वाटोळं करू शकतो.